आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। नाशिक मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनसवरून गोरखपूरला जाणारी गोदाण एक्सप्रेस आज दुपारी नेहमीप्रमाणे नाशिक रोड रेल्वे स्थानकात आली। स्थानक सोडल्यानंतर गोरेवाडी नजीक मनपाच्या जलशुद्धीकरण केंद्राजवळून गोदाण एक्सप्रेस जात असताना गाडीच्या मागील पार्सल बोगीमधून धुराचे लोट बाहेर येऊ लागले। काही क्षणातच वाऱ्यामुळे बोगीमधून धुराबरोबर आगीचे लोट येऊ लागले। सदर बाब शेजारील बोगीमधील प्रवाशांच्या लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरडा केला। त्यानंतर गाडीच्या गार्डला समजल्यानंतर त्यांनी तात्काळ गाडी थांबवण्याचा निर्णय घेतला। गाडी थांबताच प्रवाशांनी चालत्या गाडीतून उड्या मारल्या। तात्काळ अग्निशमक दलाला कळवण्यात आले। तोपर्यंत रेल्वे कर्मचारी यांनी फोमच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आग आटोक्यात येत नव्हती। स्थानिक प्रबंधक श्रीवास्तव, रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक हरपुल सिंह यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश सोननसे, लोहमार्ग पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, पोलीस हवालदार संतोष उफाडे, पाटील, कुलकर्णी, आप्पा आदींसह अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली। अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले, मात्र हायटेन्शन असलेला विद्युत पुरवठा पूर्ववत असल्याने बोगीवर पाणी मारणे शक्य नव्हते। अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ बोगीपासून आगीने बाधित बोगी वेगळी करण्याचा निर्णय घेतला। बोगी वेगळी झाल्यानंतर गोदाण एक्सप्रेस पुढील प्रवासाला रवाना झाले। या बाधित बोगीच्या शेजारी सर्वसाधारण बोगी होती, मात्र गाडी स्थानकातून सुटल्याने हळू धावत होती म्हणून जीवितहानी झाली नाही। जर गाडी अजून काही किलोमीटर गेली असती तर मोठी दुर्घटना झाली असती। रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी नाशिककडे रवाना झाले असून याची उच्च स्तरावर चौकशी होईल असे एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले। बाधित बोगीमध्ये कशाने आग लागली हे मात्र स्पष्ट झाले नाही। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक।